लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती आणि बालपणाची आठवणीची कुल्फी ती म्हणजे ऑरेंज कुल्फी। तर आज आपण आपल्या किचनमध्ये कुठलेही आर्टिफिशियल किंवा केमिकल न वापरता आज आपण रिअल ऑरेंजपासून संत्रीपासून कुल्फी बनवणार आहोत, अगदी कमी साहित्यात कमी वेळात। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर सर्वात आधी ऑरेंज कुल्फी बनवण्यासाठी लागणार आहेत ऑरेंज। तर इथे मी 3 संत्री घेतले आहेत। तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकतात। 3 संत्री इथं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे संत्री नसेल तर मोसंबी घेतली तरीही चालेल, पण संत्रीने कलर अतिशय छान येतो कुल्फीला आणि चवसुद्धा। आता संत्री मधोमध कट करून घ्यायचे आहे। जसं आपण लिंबू कट करतो ना त्याप्रमाणे मधोमध आपल्याला संत्री कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून रस पटकन निघेल, त्याचा ज्यूस तयार करता येईल। तर अशा प्रकारे 2 संत्री मी इथं कट करून घेतले आहेत। आणि आपल्याकडे जर ज्यूसर नसेल ना तर तुम्हाला मी एक आयडिया सांगते आहे। एक कट केलेला अशा प्रकारे संत्री घ्यायचा आहे आणि या संत्रीमध्ये अशा प्रकारे तुमच्याकडे विस्कर असेलच, ते विस्करने अशा प्रकारे या संत्रीमध्ये प्रेस करत करत हा रस काढून घ्यायचा आहे। तर बघा, अगदी सोपं आणि इझिली पटकन रस निघतो। अगदी प्रेस करत करत पूर्ण रस आणि पल्प काढून घ्यायचा आहे। पूर्ण संत्रींचा अशाच प्रकारे आपण रस आणि पल्प काढून घेणार आहोत। आणि जर तुमच्याकडे ज्यूसर असेल तर मग ज्यूसरने काढला तरीही चालेल। संत्रीमध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स तसेच भरपूर प्रमाणात फायबरसुद्धा असतात, ज्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर वाढते, तसेच त्वचासुद्धा निरोगी राहते। संत्र्यातील फायबर भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, तसेच त्यामुळे वजनसुद्धा कमी होते आणि पचनक्रियासुद्धा सुधारते। त्यामुळे सर्वांनीच, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनीच ऑरेंजचा ज्यूस किंवा ऑरेंज खाल्लं किंवा ऑरेंजपासून बनवलेले वेगवेगळे फ्लेवरचे पदार्थ असो किंवा पेय असो, तुम्ही खाल्ले पण पाहिजे आणि पिलेसुद्धा पाहिजे। अशा प्रकारे पूर्ण ऑरेंजेसचे आपण ज्यूस आणि पल्प काढून घेतला आहे। आता उरले आहेत त्यांच्या साली। या सालीसुद्धा अजिबात फेकायच्या नाही, तर खूप फायदेमंद आहेत या साली। या साली आपण उन्हामध्ये सुकवून त्यांची पावडर तयार करून स्किनवर स्क्रबसुद्धा करू शकतो आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे आपण जेव्हा पदार्थ बनवतो ना त्या पदार्थांमध्ये सुद्धा ही पावडर आपल्याला उपयुक्त असते। तर आपण अशा प्रकारे पूर्ण जो पल्प आहे तो सुद्धा प्रेस करत करत ज्यूस काढून घ्यायचा आहे आणि हा जो पल्प आहे हा फेकून द्यायचा आहे, याचा काही उपयोग होत नाही। तर तुम्ही बघू शकतात, मस्त असा रिअल ऑरेंजचा ज्यूस तयार झालेला आहे। अगदी नॅचरली कुठलाही फ्लेवर किंवा केमिकल न वापरता आपला ज्यूस तयार झालेला आहे। फक्त अशा प्रकारे तुम्ही ज्यूसचे पेय सेवन केलं ना तरीही खूप फायदे होतात। तर ज्यूस आपला रेडी झाला आहे। आता 1 कप किंवा वाटीच्या मेजरमेंटनुसार आपण इथे ज्यूस मोजून घेतला आहे। अगदी अर्धा इंच वाटीला थोडासा कमी आहे, त्याचप्रमाणे आपण बाकीचे साहित्यसुद्धा घेणार आहोत। तर 1 वाटी मी ज्यूस घेतला आहे आणि त्याच मापाने 2 वाटी इथे नॉर्मल पाणी घेतलं आहे। पाणी घेतल्यानंतर जेवढा आपण ज्यूस घेतला होता ना त्याच मापाने आपण इथे साखर घेणार आहोत। आणि जर तुम्ही साखर खात नसणार तर या ठिकाणी अगदी बारीक किसलेला गूळ किंवा खडी साखर घेतली तरीही चालेल। इथे मी अगदी चुटकीभर ऑर्गॅनिक फूड कलर घेतला आहे। जर तुमच्याकडे फूड कलर नसेल तर तुम्ही डायरेक्टली घेतला नाही तरीही चालेल, कारण हे ऑप्शनल आहे। मी फक्त कुल्फीला छान कलर येण्यासाठी इथे फूड कलरचा वापरला आहे, तोही ऑर्गॅनिक, ज्यात कुठल्याही प्रकारचे केमिकल नसते। आता या ठिकाणी आपण ज्या ऑरेंजने ज्यूस काढला होता, पल्प काढला होता, त्याचेच एक साल घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे अगदी वरची साल आपण स्लायसरने कट करून 3 ते 4 स्लाइस टाकणार आहोत, ज्याने खूप छान फ्लेवर येतो। तर मोजून मी इथे 4 स्लाइस टाकलेले आहेत। पांढरा भाग येऊ देऊ नका, फक्त वरचा ऑरेंज जो कलरचा भाग असतो तेवढाच घ्यायचा आहे। आणि नंतर एका लहान वाटीमध्ये 1 चम्मच मैदा आणि 1 चम्मच कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये अगदी अर्धा कप पाणी टाकून छान असं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। अगदी कुठलीही गाठ किंवा लम्स अजिबात असायला नको। तर थंडच पाणी घ्यायचं आहे, गरम पाणी घेऊ नका। थंड पाण्याने काय होतं की मिश्रण छान तयार होतं आणि अजिबात गठोळी किंवा लम्स तयार होत नाही। तुम्ही मैद्याऐवजी दूध पावडर घेतली तरीही चालेल। तर मिश्रण छान प्रकारे पातळ असं तयार झालं आहे आणि कुठल्याही प्रकारची गठोळी किंवा लम्स नाही आहे। तर आता हे मिश्रण या ज्यूसमध्ये ॲड करून द्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका गॅसवर हाय फ्लेमवर हे मिश्रण छान दणकवून उकळून घ्यायचं आहे। तर बघू शकतात, जे मिश्रण आहे ते अगदी दणकून उकळतं आहे। गॅसची फ्लेम अगदी हाय आहे आणि हायच्याच फ्लेमवर आपल्याला 5 ते 6 मिनिटे हे मिश्रण छान उकळू द्यायचं आहे।
जोपर्यंत मिश्रण उकळेल त्याच्या आजूबाजूला खूप सारा स्टार्च जमा होईल, म्हणजे फेस तयार होईल. तो फेस कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचा आहे, तर हा फेस पूर्ण काढून घ्यायचा आहे. अजिबात फेस ठेवू नका. जोपर्यंत हे मिश्रण उकळतं आहे तोपर्यंत हा स्टार्च येत राहील आणि पूर्ण स्टार्च निघाला की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला मिश्रण 5 ते 6 मिनिटापर्यंत छान उकळून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही अर्धा ते 1 इंचापर्यंत मिश्रण अगदी आटलेलं आहे आणि छान घट्टसरपणा या मिश्रणाला आला आहे आणि कलरसुद्धा अगदी छान आला आहे. आता या स्टेपला अगदी 2 चुटकीभर आपल्याला मीठ टाकायचं आहे. तुम्ही काळं मीठ घ्या किंवा जे रेग्युलर मीठ असतं ते घेतलं तरीही चालेल. आता मिश्रण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत 5 ते 6 मिनिटे छान प्रकारे उकळून घ्यायचं आहे आणि गॅस ऑफ करून मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे, अगदी चिल्ड करून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्ण गार झालं की एका बाउलमध्ये एक चाळणी ठेवायची आहे आणि या चाळणीमध्ये हे मिश्रण पूर्ण चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून या मिश्रणामध्ये थोडीफार घाण असेल किंवा जे आपण स्लाइस टाकले होते ते सुद्धा व्यवस्थित चाळले जातील आणि ज्यूस छान प्रकारे अगदी क्लीन येईल. तर तुम्ही बघू शकतात मस्त असा ऑरेंज कलरचा, अगदी ऑरेंज फ्लेवरचा आणि रिअल ऑरेंजचा ज्यूस तयार आहे. तुम्ही अशा प्रकारे हा ज्यूस बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 8 ते 10 दिवस हा ज्यूस अजिबात खराब होत नाही. यापासून तुम्ही सरबतसुद्धा बनवू शकतात. जर तुमच्याकडे पाहुणे आले किंवा घरच्याच मंडळीसाठी जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे छान फ्लेवरचे सरबत बनवायचे असेल ना, तर ही अगदी परफेक्ट आयडिया आहे. तर मी कुल्फीचे मोल्ड्स घेतले आहे. या मोल्ड्समध्ये आपला सिरप ओतून द्यायचा आहे. जर तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड्स नसतील तर थर्माकोलचे लहान लहान चहा पिण्याचे कप असतात, त्यामध्ये तुम्ही सेट केलं तरीही अतिशय छान कुल्फी तयार होते. तेही नसतील तर लहान मुलांचे पाणी पिण्याचे लहान कप असतात किंवा ग्लास असतात, त्यामध्ये सेट केले तरीही चालेल. तेही नसतील तर चहा पिण्याचे प्रत्येकाकडेच कप असतात, त्या कपामध्ये चिनी मातीच्या कपामध्ये आपण कुल्फी सेट केली तरीही छान प्रकारे सेट होते. तर इथे 2 ऑरेंजेसमध्ये आपल्या 7 ते 8 कुल्फ्या तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे छान मोल्ड्समध्ये सिरप टाकून घ्यायचा आहे आणि नंतर एखादा प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे किंवा कॅरी बॅग्स असतील किंवा मिठाच्या पुड्या असतात किंवा दुधाच्या पिशव्या असतात, त्या मोल्डच्या आकाराने कापून घ्यायच्या आहेत आणि वरून व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे, जेणेकरून एक्स्ट्राचा बर्फ तयार होणार नाही. तर इथे माझ्याकडे ॲल्युमिनियम फॉईल होती, म्हणून मी अशा प्रकारे मोल्डच्या आकाराने व्यवस्थित कट करून घेतला आहे आणि व्यवस्थित सेटसुद्धा करून घेत आहे. तुमच्याकडे जर ॲल्युमिनियम फॉईल असेल तर तुम्ही सेट करू शकतात, नसेल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की प्लॅस्टिकची पिशवी घ्या किंवा दुधाची पिशवी घ्या, इवन कॅरी बॅग घेतली तरीही चालेल. तर नंतर अशा प्रकारे अगदी छोटे छोटे होल्स पाडून आपल्याला यामध्ये आईस्क्रीम स्टिक टाकायच्या आहेत, ज्या कुल्फीच्या काड्या असतात ना त्या. जर तुमच्याकडे त्याही नसतील तर चम्मच तर प्रत्येकाकडेच असतो, जो पोहे खायचा चम्मच असतो ना, तो उलटा करून आपल्याला या कुल्फीच्या मोल्ड्समध्ये ठेवायचा आहे. त्याने सुद्धा कुल्फी अतिशय भारी सेट होते. तुम्ही ही आयडिया नक्की करून बघा, तुम्हाला कुल्फी नक्कीच आवडेल. या ठिकाणी आपले कुल्फीचे मोल्ड्स तयार झाले आहेत. आता फ्रीजमध्ये ठेवून 7 ते 8 तासासाठी किंवा रात्रभर फ्रीजमध्ये आपण या कुल्फ्या सेट करून घेणार आहोत. आता दुसऱ्या दिवशी मी कुल्फीचं मोल्ड्स काढून घेतला आहे आणि ॲल्युमिनियम फॉईलसुद्धा काढून घेतले आहे. आता थोड्या वेळ जेमतेम 40 ते 50 सेकंदासाठी कुल्फ्या अशाच प्रकारे थोडंसं रेस्ट करत बाजूला ठेवा किंवा पाण्यामध्ये ठेवल्या तरीही चालतील. आणि जे आपण कप घेतले होते ते कप आपण अशा प्रकारे कैचीने कापून मोकळे केले तरीही चालतील. आणि बघा, तुम्ही बघू शकता अतिशय छान प्रकारे मोल्ड्समधून कुल्फी अगदी इझिली व्यवस्थित बाहेर आलेली आहे आणि अगदी मस्त अशी ऑरेंज फ्लेवरची, अगदी त्याच चवीची, त्याच कलरची, अगदी फ्लेवरेबल आपली कुल्फी तयार झाली आहे. आता एका डिशमध्ये आपण सर्व करून सगळ्या फॅमिलीला खाऊ घालणार आहोत आणि मी सुद्धा आता कुल्फी खाणार आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कुल्फी तयार करा आणि सर्व फॅमिलीबरोबर एन्जॉय करा. बाहेरून आणण्यापेक्षा अगदी रिअल क्वालिटीची, रिअल फळापासून रिअल फ्लेवरची कुल्फी घरीच तयार करा. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.